नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये. नवीनच म्हणावं लागणार आहे कारण आता काय झालं आहे, आपला जो जुना यूट्यूब चॅनल होता तो त्याचा ईमेलचा पासवर्ड आपल्याकडून विसरून गेलेला आहे, ध्यानात काय राहिलेलं नाही. तर ते यूट्यूब चॅनल गेला, आपला कामातनंच गेला. आतापर्यंत केलेली मेहनत गेली वाया. आता आपण काय केलं आहे, दुसरा चॅनल ओपन केला आहे बघा. त्यात आपला विषय काय राहणार आहे, तर 3 प्रकारचे कंटेंट राहणार आपले. 3 प्रकारचे कोणचे म्हणलं तर एक फार्मिंग विषय राहणार, एक फिटनेस विषय आणि एक ट्रॅव्हलिंग विषय. आता एका चॅनलवर बरेच जण बोलतील की बाबा 3 कंटेंट कशामुळे टाकणार. तर टाकायचं कारण एकच आहे, कारण प्रत्येक कंटेंटसाठी आपण वेगळा चॅनल तर ओपन करू शकत नाही. आपण नवीन चॅनल ओपन केला आहे, त्याला पण तुम्ही मागच्या चॅनलसारखा सपोर्ट करा, हीच माझं म्हणणं आहे. कळकळीचं म्हणणं म्हणायला हरकत नाही. आता काय झालं, ते जुना चॅनल गेल्यामुळं सगळं गेलं, ते जाऊ दे, आता त्या विषय सोडून त्याचा. पण आता ह्या नव्या चॅनलवर आपण मस्त मेहनत करू आणि ग्रो करू जितका होईल तिथपर्यंत. आणखीन एक तुम्हाला एक अनाऊन्समेंट करायची. आपण 3 ऑगस्टला केरळ ट्रिपला निघणार आहेत आणि ते पण सोलो. आता सोलो कशामुळे निघायचं, बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल. सोलो निघण्यामागचं कारण काय आहे की आता प्रत्येक टायमाला जर आपल्याला मित्र अवेलेबल नसतात फिरायला, आणि विषय काय आहे आपला की माझा बऱ्यापैकी कंटेंट आहे ना ट्रॅव्हलिंग विषयीच राहणार आहे. आपण जेवढं होईल तेवढं आपल्याच्याने वर्षभरात ट्रिपा करणार. आपण सोलो म्हणा, फ्रेंड्ससोबत म्हणा, मित्रांसोबत जेवढं शक्य होईल तेवढं तर आपण कंटेंट त्याचविषयी टाकणार आहे. पण बाकीचा पण राहील त्याच्यात ॲडिशनल, फार्मिंगचा वगैरे, परत जिमचा. आता मित्रांनो, हे आपण जे ट्रिप काढलेली सोलोची, ती आपली एक्सायटेड तर राहणारच आहे, कारण आपण कधीच आजपर्यंत आपण एकटं कधीच फिरलो नाहीत असं लांब. आता हे किती केलं तरी एकटंच फिरायचं आहे दुसऱ्या राज्यात, तरी आपण प्रयत्न तर करणार फुल, तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार काय विषय, कसं राहतंय वातावरण ते काढलं. आता तिकडं बघायचं लय मोठं आहे केरळला. आता जर मित्रसोबत असते तर लय भारी वाटलं असतं आणखीन, पण एक्साइटमेंट जास्त झाली असते, कारण मित्रांसोबत फिरण्याचा फीलच वेगळा. पण आता काय विलाज नाही, आपण एकट्यानेच जाणं काम आहे, कारण प्रत्येक वेळेस तर मित्र येऊ शकत नाहीत. तिकडे ना फिरायला लईच भारी आहे. अति केरळ म्हणजे काय म्हणतात ना, एक स्वर्गच म्हणायला, मिनी स्वित्झर्लंड म्हणलं तरी हरकत नाही. कारण काय विषय, तिथं चहाच्या बागानं ते भरपूर, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस लय भरपूर आहेत प्रमाणात तिथं. ते आपण बघायला चाललो होतं. बघू, तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला पुढच्या वेळेस प्रत्येक ह्याचा अपडेट दिला जाईल. म्हणजे कसा चाललो आहे, प्रवास कसा राहील, कसा सुखाचा आहे का नाही, सोलो कशा प्रकारे केलं जातील. आणि मेन म्हणजे तुम्हाला आहे का, सोलो फिरलं तरी आपण स्टे वगैरे कुठं करू शकतो. बाकीचं म्हणजे फूड ह्याचा एक्सपेन्स किती होतो आहे किती नाही, तुम्हाला सगळं डिटेल अख्खा पूर्ण व्हिडिओमार्फत तुम्हाला कळवण्यात येईल. म्हणजे आपला जेवढा खर्च होईल ट्रिपचा, परत राहण्याचा, नंतर बाकी राहायला गेलं तर ट्रॅव्हलिंगचा किती खर्च होतो आहे सिंगल सोलोला. आता डबल केला तर डिवाईड होतोच ते, पण सोलोला जास्त खर्च होतो थोडाफार. कारण आता सेपरेट जरी आपण रूम करायला गेलं तरी सेपरेट आपल्याला स्वतःसाठी रूम करावं लागणार आहे. शेअरिंग तर कुठं भेटणार नाही. मग आपल्याला त्यासाठी सॅक्रिफाईस पण करावं लागणार आहे. डोरमेटरीजला थांबावं लागणार आहे, हॉस्टेलला थांबावं लागणार आहे. ते कशा प्रकारे आपण हँडल करतो आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळं कळवण्यात येईल. आपल्याला इथून म्हणजे कोरडवाडीत होती ट्रेन, पण जरा लेट होती, 17 सप्टेंबरच्या पुढून होती. मग एवढा वाट बघायला आपल्याला टाईम नव्हता, कारण मान्सूनच्या टायमाला फिरणंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय केलं, मुंबईवरून कल्याणवरून ट्रेन तिकीट त्रिसूरपर्यंत बुक करून ठेवलेलं आहे. यायचं जायचं स्लीपरचं 800 आहे म्हणायचं. म्हणजे किती केलं तरी 1600 रुपये होते म्हणायचं ट्रॅव्हलिंगचं, फक्त ट्रेननी इथून त्रिसूरपर्यंत, म्हणजे केरळला जायला. मग आता तिथून पुढचा खर्च तुम्हाला तर मी थोड्या दिवसात सांगणारच आहे व्हिडिओच्या मार्फत. आणि मित्रांनो, काही म्हणा तुम्ही, आपल्याला जर फिरायचंच जर म्हणलं आणि कोण जर मित्रसोबत नसले येत, कारणं देतात मित्र, कारण प्रत्येकालाच टाईम नसतो. आपल्या टायमानुसार प्रत्येकाला टाईम नाही. त्यामुळं आपण आहे का, सोलो म्हणा कसं म्हणा फिरा. माझं म्हणणं काय आहे, फक्त तुम्ही फिरा. मग मित्र आले तर लईच बरं, नाही आलं तर सोलो नाही का, काहीच विषय नाही. आणि मेन म्हणजे एकटं ज्यावेळेस माणूस राहतंय ना, त्यावेळेस माणूस धाडशी जास्त होतो. आपल्याला आता आजपर्यंत आपल्याला आईवडिलांनी आपल्या कधी बाहेर सोडले नसते एकटं, कधी नाही. आता किती जण असे मित्र येतं, म्हणजे माझे मित्र म्हणा काय म्हणा, बऱ्यापैकी त्यांना म्हणजे असं फिरणं म्हणजे माहीतच नाही, जातच नाहीत, कुठंच जात नाहीत.
मग त्यावेळेस त्यांना म्हणजे असं एकल कोंडल्यागत होतं ना, मग त्या टायमाला आपण थोडा धाडसीपणा करून एकटं फिरायला पण पाहिजे. आता आपण तर शेवटी सुरुवात केलीच आहे फिरण्याची. बघू आता कुठपर्यंत आपलं काय म्हणतात नशीब साथ देतं फिरायला. तसं आपलं स्वप्न भरपूर मोठं आहे बरं का. फिरायचं आपल्याला पूर्ण भारत आहे आणि जर नशिबाने जास्त साथ दिली आणि यूट्यूब चॅनल आपला जास्तच ग्रो झाला तर आपण बाहेर पण फिरू शकतो. बाहेर दुसऱ्या कंट्रीज पण जाऊ शकतो आपण. पण त्याला टाईम लागेल थोडा. करू आपण तिथपर्यंत मेहनत तर करणारच आपण, त्याला काही विषयच घ्यायचा नाही. आपल्याला तेवढी मेहनत करायची. चौकड आपल्याला अख्खं देश आणि बाहेरचं जग पण फिरायचं आहे. फक्त तुम्ही एकच काम करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मला फक्त मोटिवेशन द्या थोडं जास्त. कारण पहिलाच व्हिडिओ आहे आज हा या चॅनलवर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की शेअर करा. आणि जरी पुढच्या वेळेस तुम्हाला जर तुमची इच्छा असेल फिरायची तर मला कळवा, म्हणजे आपण सोबत ट्रिप काढू, काही विषय नाही. आता ज्यावेळेस जाईल त्यावेळेसच तुम्हाला अपडेट देईल, म्हणजे ट्रिपचं पूर्ण काय काय चालवलं आहे, काय काय नाही, सगळं तुम्हाला अपडेटद्वारे म्हणजे व्हिडिओद्वारे कळवतो. कारण सामान मी काय चालवलं आहे, सोलो ट्रॅव्हल करायची म्हणल्यावर आपल्याला म्हणजे गरजेच्या काय वस्तू येतं हे पण तुम्हाला सांगतो. ते पुढच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला कळवल. चला, टेक केअर, बाय बाय.